नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गुढीपाडवा जवळ येत आहे। गुढीपाडवा म्हटल्यानंतर तर गाठी व्हायलाच पाहिजेत। तर कुठे कुठे ना गाठी मिळत नाहीत बाहेर, म्हणून घरच्या घरी गाठी कशा तयार करायच्या ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये हे गाठी बनवून तयार होतात। त्याच्यासाठी इथे आपल्याला कढई घ्यायची आहे। कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साखर, जितकी आपण साखर घेतली आहे तितकी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे, म्हणजे लवकर आपल्याला हे बनवता येईल। जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर थोडा वेळ लागेल। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। साखर छान अशी पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। इथे मिक्स करत राहायचं आपल्याला जोपर्यंत साखर विरघळत नाही अशा प्रकारे। तर मी मिक्स करून छान अशी साखर अगोदर विरघळून घेणार आहे। इकडे साखर विरघळतीये तोपर्यंत आपण तिकडे छान असं तयारी करून घेऊ गाठी बनवण्यासाठी। तर गाठी बनवायच्यात आपल्याला अप्पे पात्रामध्ये। तर अप्पे पात्राला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। याच्याने ना चिकटून बसणार नाही आणि पटापट गाठी निघतील, म्हणून आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। ब्रशने सुद्धा लावून घेऊ शकता। मी इथे अशा प्रकारे हाताने पूर्ण अप्पे पात्राला तेल लावून घेतेय। तेल लावल्यानंतर लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये दोरा ठेवून घ्यायचा आहे। ही प्रोसेस ना लवकर करून घ्या, कारण जर तुम्ही नंतर ते झाल्यावर आपले रेडी जर नंतर करून घेतला तर ते म्हणजे साखर होऊन बसेल त्याची घट्ट अशी, आणि मग आपल्याला दोरा ठेवायला थोडासा टाईम लागतो। अगोदर दोरा सगळं अप्पे पात्र रेडी करून घ्या, त्याच्यानंतरच आपल्याला अजून मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता तिकडे पाहूयात आपलं कसं झालं ते, साखर विरघळली आहे का। तर अशा प्रकारे दोरा ठेवून घेतलेला आहे मी। साखर छान विरघळली आहे, तरी अजून 2 मिनिटं आपण याला छान मिक्स करून घेऊयात। थोड्या वेळानं पाण्यात टाकून पाहायचं आहे आपल्याला। पाण्यात टाकून बघितल्यानंतर लगेच त्याची जर गाठ झाली किंवा चिकट वगैरे पाणी झालं तर समजायचं की नाही झालं आहे। एकदम छान अशी गाठ झाली आहे आणि लगेच कडक होते तर तेव्हा समजायचं की झालं आहे। तर अजून काही झालेलं नाही आहे। असा फेस येत असेल ना तेव्हा समजायचं की थोडं होत आलेलं आहे। असा फेस येत आहे, थोडंसं घट्ट पण झालं आहे पण चिकट होत आहे, म्हणून मी याला अर्धा मिनिट अजून अशा प्रकारे मिक्स करत राहणार आहे। अर्ध्या मिनिटानंतर अजून मी पाण्यात टाकून पाहणार आहे, आणि तेव्हा जर झाली गाठ तर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर तरी गॅस स्लो आहे। तर अर्धा मिनिट झालेला आहे। कडेने साखर पण तयार होत आहे त्याची। आता इथं पाण्यात टाकून पाहते तर पाहू शकता लगेच याची गाठ तयार झालेली आहे आणि एकदम आळत आहे हे, म्हणून आपल्याला तर गॅस पटापट बंद करायचा आहे, नाहीतर वरच आपली बर्फी तयार होईल। आता मी बंद केला आहे गॅस, आणि ऑलरेडी आपण हे तयार करून ठेवलं होतं। पटापट मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून द्यायचं आहे। दोरा आपल्याला पूर्ण खालच्यापर्यंत अशा प्रकारे टेकून ठेवायचा आहे। जर तुमचा आदर राहिला दोरा तर लवकर गाठी निसटून जातील, म्हणून काय करायचं शेवटपर्यंत आपल्याला तो दोरा आतमध्ये ठेवायचा आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। प्रत्येक आपल्याला दोरीवर अशा प्रकारे हे मिश्रण साखरेचं टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी ना एकच ग्रीन कलरचं छान असं तयार करून घेतलेला आहे, म्हणजे छान वाटेल असा गुढीला घातल्यानंतर हार खूप छान दिसेल, म्हणून मी अशा प्रकारे तयार केलेला आहे। 1 वाटीमध्ये छान असे आपले हे तयार होऊन जाते गाठ। तर पाहू शकता मस्त अशी रेडी झालेली आहे, आणि आळायला सुद्धा हे होत आहे आळतसुद्धा। तर पाहू शकता इथे झालेलं आहे, सगळं टाकून घेतलेलं आहे मी। आता 5 मिनिटाला थंड होऊ देऊयात। थंड झाल्यानंतर काढून घेऊयात। तर 5 मिनिटं मी असंच ठेवलं होतं, आणि हे थंड झालेलं आहे आणि आळलंसुद्धा आहे। कलर एकदम मस्त आलेला आहे। आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला अशा प्रकारे धागा ओढायचा आहे, आणि हे सहज निघून जातं, कारण आपण तेल लावून घेतलं होतं अगोदरच। तर अशा प्रकारे आपल्याला गुढीची गाठ जी आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रेडी केलेली आहे मी। जर तुम्हाला लक्षात नसेल किंवा कुठे मिळत नाही तेव्हा तुम्ही अशा प्रकारे गुढीची गाठ तयार करून घेऊ शकता। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। कोण नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।